नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, MST CET JEE आणि नीट या तीनही एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे आणि हा निकाल लागल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय जेन्युइनली गेल्या 2 वर्ष अभ्यास केलेला असतोय। काही विद्यार्थ्यांनी रिपीट केलेला असतंय, एक दोन वेळा रिपीट केले, परंतु काही कारणास्तव मार्क्स कमी जास्त होतात। ज्यांचे चांगले मार्क्स आले त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांचे काही वेगवेगळ्या कारणास्तव सिली मिस्टेक झाल्या आणि त्यांचे मार्क्स कमी आले त्यांचं देखील अभिनंदन। कारण आयुष्य म्हणजे एकाच ठिकाणी ॲडमिशन घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जर ॲडमिशन मिळलं नाही तर आयुष्य संपलं असं होत नाहीये। जीवनामध्ये बऱ्याचशा संधी अतिशय पॉझिटिव्ह डायरेक्शनने आपल्या समोर येत असतात आणि आलेल्या संधीचं सोनं करणं ही आपली जबाबदारी असते। लक्षात घ्या, साधारणपणे या तीनही परीक्षेचा निकाल लागायचा बाकी होता तोपर्यंत प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना वाटत होतं की नाही, मला या सर्व संधी ओपन आहेत, माझं जे पॅशन आहे मेडिकल फील्डमध्ये जाण्याचं, MBBS BAMS BDS होण्याचं ते साकार होईल, माझं जे इंजिनिअरिंगला जाण्याचं किंवा IIT मध्ये जाण्याचं स्वप्न आहे ते साकार होईल, किंवा त्याचबरोबर या दोन व्यतिरिक्त तिसरा ऑप्शन मला वाटतंय बहुतांशी पालक किंवा विद्यार्थी ठेवत नाहीयेत। परंतु त्याचबरोबर वेगवेगळ्या 2-4 चांगल्या फील्ड ज्या आहेत ते उपलब्ध असतात। त्यापैकी बघा, बऱ्याच वेळेला MBBS केलं जातं डिग्री नंतर, तर डिग्री लेवलचा मॅनेजमेंटचे कोर्सेस देखील अवेलेबल आहेत। त्याचबरोबर मेडिकल फील्डच्या रिलेटेड पॅरलली चालणारी फार्मसी फील्ड आहे, तर फार्मसी फील्डमधले देखील काही ऑप्शन्स उपलब्ध असतात। ॲग्रिकल्चर फील्ड आहे, तर ॲग्रिकल्चर फील्डमधले देखील विद्यार्थ्यांसाठी काही ऑप्शन्स उपलब्ध असतात आणि त्याचबरोबर लॉमधले देखील काही ऑप्शन्स उपलब्ध आहेत। BSc देखील प्लेन करू शकतो, BCA BCS IT कॉम्प्युटर या सगळ्या ब्रँचेस ज्या आहेत त्या अतिशय ग्रोईंग स्टेजला आहेत आणि ITच्या जमान्यामध्ये या सगळ्यांचं महत्त्व अनन्यसाधारण असलेलं आपल्याला लक्षात येत आहे। लॉ आहे, BSc नर्सिंग आहे, ॲनिमेशन, फॅशन डिझाईन, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, त्यानंतर इन्व्हायरमेंटल सायन्सेस आणि बायोटेक्नॉलॉजी असे विविध ऑप्शन्स आपल्याकडे असतात। लक्षात घ्या, या सर्व ऑप्शन्स जरी आपल्याकडे असले तरी आपल्याला या सर्वांपैकी एक ऑप्शन निवडायचा असतोय आणि तो ऑप्शन निवडत असताना कुणीतरी शेजारच्या व्यक्तीनं मित्राच्या मुलाचं ॲडमिशन झालंय, मग माझ्याही मुलाचं किंवा माझ्याही मुलीचं ॲडमिशन त्याच फील्डमध्ये झालं पाहिजे, अशा पद्धतीचा अट्टहास तुलना जी आहे ते बऱ्याच वेळेला पालक वर्ग करत असतोय आणि विद्यार्थी देखील स्वतः त्या फील्डविषयी कुठलंही नॉलेज किंवा माहिती न घेता ॲडमिशन घेतात आणि पुढे चालून कदाचित त्यांना त्या फील्डमधले असलेले जॉब्स, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज, गव्हर्नमेंट जॉब्स अशा पद्धतीची सगळी जी काही एक कल्चर आहे ते आवडेलच असं नाही। त्यामुळं सुरुवातीलाच एखाद्या फील्डमध्ये जाण्याच्या पूर्वी त्या फील्डला गव्हर्नमेंट जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, प्रायव्हेट जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, स्वतःचा बिझनेस करायचा म्हटलं तर त्या नॉलेजच्या जीवावर कोणते बिझनेस आपण वेल सेटल्ड करू शकतो, अशा सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। परंतु हे विचार करत असताना नेमका आपण कोणता क्रायटेरिया ठेवला पाहिजे, कुठल्याही एखाद्या फील्डची निवड करत असताना लक्षात घ्या, सर्वसाधारणपणे आपल्याला गव्हर्नमेंट जॉब्स त्या शिक्षणानंतर मिळणार आहेत का, किंवा त्या शिक्षणाच्या जीवावरती आपण कुठल्या गव्हर्नमेंट जॉबसाठी इलिजिबल असतो, कोणकोणते गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत त्याच्या रिलेटेड आपल्याला संधी त्या ठिकाणी आहेत। त्यानंतर व्यावसायिक संधी, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मला प्रायव्हेटमध्ये जायचं नाहीये, मला गव्हर्नमेंटमध्ये देखील जायचं नाही, स्वतःचा व्यवसाय इस्टॅब्लिश करायचा आहे, तर व्यावसायिक संधी त्या 4 वर्षाच्या 3 वर्षाच्या डिग्री कोर्स नंतर मला कोणकोणत्या उपलब्ध होणार आहेत ते देखील महत्त्वाचं आहे। नोकरी व्यवसायाचं ठिकाण, बऱ्याच वेळेला सिच्युएशन अशी असती नोकऱ्या खूप चांगल्या येतात परंतु त्या USA मध्ये आहेत, UK मध्ये आहेत, नागालँडमध्ये आहेत, मणिपूरमध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर येतात। अशा वेळेला आपल्याला आपला पाल्य हा आपल्या जवळ हवा असतो आणि नेमका याच गोष्टीचा विचार जो आहे तो आपण केला पाहिजे। व्यक्तिगत मिळणारा वेळ हा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो। नोकरी हे जीवन जगण्याचं साध्य नसून साधन आहे। प्रत्येकाला आयुष्य जगण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते आणि समाधानाची गरज असते आणि ह्या दोन गोष्टी आपण शिक्षणातून मिळवू शकतो। म्हणून लक्षात घ्या, जीवन जगण्याचं साध्य हे शिक्षण किंवा नोकरी हे नाहीये,
किंवा व्यवसाय हे नाहीये, तर व्यवसाय किंवा नोकरीतून आपण पैसा मिळवतो आणि त्या माध्यमातून आपल्याला हवं तसं जीवन जगण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्यामुळं ते जीवन जगत असताना आपल्याला किती वेळ मिळतोय, नाही तर नोकरी आहे किंवा व्यवसाय आहे किंवा प्रायव्हेट जॉब आहे आणि स्वतःला पैसा भरपूर मिळतोय परंतु वेळ मिळत नाहीये, अशा वेळेला आपण त्या फील्डमध्ये जाऊन काही उपयोग नाहीये. मित्रांनो, लाईफ वन टाइम आहे, त्यामुळं जगण्यासाठी वेळ महत्त्वाचा आहे, समाधान महत्त्वाचं आहे. मी ज्या फील्डमध्ये काम करतोय, मी ज्या व्यवसायामध्ये काम करतोय, मी ज्या प्रायव्हेट फील्डमध्ये काम करतोय, त्या व्यवसायामध्ये मी काम करत असताना, ती नोकरी करत असताना मला त्या कामाचं समाधान किती मिळतंय हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला एखादा डॉक्टर असेल, एखाद्याचा जीव वाचला तर ते फार मोठं समाधान असतंय. एखादा ॲग्रिकल्चरमध्ये काम करणार आहे, त्याला जर 10-20 शेतकरी, 50,000 शेतकऱ्यांचं जर जीवनमान उंचवता आलं तर वेगळं समाधान आहे. एखादा इंजिनिअरिंगवाला आहे, रेग्युलरचे प्रॉब्लेम्स जे आहेत मेडिकल फील्डमधले, ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, ॲटोमोबाईल्समधले, ते त्यांनी सॉर्ट आउट केले, ते वेगळं समाधान आहे, ज्याच्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं आहे. तर अशा पद्धतीचं त्या शिक्षणामधून ज्या नोकरी किंवा व्यवसाय आपण करणार आहेत त्याचं समाधान काय आहे, घेतलेले शिक्षण किती लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित आहे. कारण मित्रांनो, जग हे मार्केट ड्रिव्हन आहे आणि भारताला जगामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करण्याचं किंवा होण्याचं एकमेव कारण आहे जगामध्ये भारताची असलेली लोकसंख्या आणि भारताची बाजारपेठ ही सर्व जगाला खुणावत असल्या कारणानं सर्व जग हे भारताच्या बाजारपेठेकडे डोळे लावून आहे आणि साहजिकच भारताची बाजारपेठ ही संख्येनं फार मोठी आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जण म्हणजेच आपलं शिक्षण, आपला सरकारी नोकरी, आपली प्रायव्हेट नोकरी किंवा आपला व्यवसाय, आपण ज्यात शिक्षण घेतोय ते शिक्षण दैनंदिन जीवनामध्ये देशातील किती लोकांच्या जीवनाशी प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या निगडीत आहे याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे असतंय तो म्हणजे मिळणारा पैसा आणि मान सन्मान. आपण जे काम करतोय, आपण जो व्यवसाय करतोय त्यातून आपल्याला पैसा तर मिळणं गरजेचंच आहे, कारण अल्टिमेट पैसा मिळल्याशिवाय आपण आपल्याला हवं तसं जीवन जगू शकत नाहीत, म्हणून पैसा तर गरजेचा आहे. त्याचबरोबर आपण पैसा कमवतोय आणि समाज आपल्याला शिव्या देतोय अशी परिस्थिती नको, तर समाजामध्ये आपण जे काम करतोय त्याचं मान आणि सन्मान देखील असला पाहिजे. मुळात आता या सगळ्या गोष्टी असल्यानंतर या चालू असताना नेमका नीट, JEE आणि CETचा निकाल लागतो आणि आपले 2 ऑप्शन्स पूर्णपणे थांबून जातात, कारण आपल्याला जे मार्क्स मिळलेले आहेत त्या मार्क्सवरती आपण या दोन्ही फील्डला अपेक्षित ठिकाणी ॲडमिशन मिळू शकत नाहीये. मग अशा वेळेला पालक आणि विद्यार्थी हे इतर पर्यायांचा शोध घेत असतात आणि तो पर्यायाचा शोध घेत असताना नेमके त्यांच्यापुढं कोणकोणते ऑप्शन्स आहेत याबाबत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु त्यापैकी महत्त्वाचे जे 3 ऑप्शन्स असतात त्यातला मॅनेजमेंट, फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि लॉ. आता मेजर इश्यू इथं असतो की ॲग्रिकल्चर म्हटलं की BSc ॲग्रिकल्चर हेच आपल्या नजरेसमोर येतं. त्याचबरोबर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर म्हटलं की एक तुटक्या फुटक्या कपड्यामधला शेतकरी आपल्या नजरेसमोर वेगवेगळ्या समाज माध्यमातून मांडला गेलेला आहे. ॲक्च्युअली ॲग्रिकल्चर फील्डमध्ये एकूण 6 वेगवेगळ्या डिग्री कोर्सेस चालतात. सर्वच्या सर्व 6 डिग्री कोर्सेस प्रोफेशनल आहेत आणि या डिग्री कोर्सेसला ॲडमिशन घेतल्यानंतर नेमकी आपल्याला गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब आणि त्याचबरोबर आपल्याला व्यावसायिक संधी कशा पद्धतीच्या उपलब्ध होत आहेत त्या बाबतीत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मुळात तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा BSc ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर फील्डचा विचार करतो त्यावेळेला महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ॲक्ट अँड स्टॅट्यूटचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या BSc ॲग्री सारख्याच एकूण 2 फॅकल्टी अजून आहेत, ज्याचं नाव बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बीटेक ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आणि बीटेक फूड टेक्नॉलॉजी असं आहे. बीटेक फूड टेक्नॉलॉजी, बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि BSc ॲग्रिकल्चर ह्या 3 मेन ब्रँचेस असलेल्या पाहायला मिळतील. BSc ॲग्रिकल्चरला कोरिलेट करणारे अजून 3 महत्त्वाचे डिग्री कोर्सेस आहेत, ज्याचे नाव
तुम्हाला BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रीबायोटेक आणि BSc ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट असे 3 कोर्सेस आहेत. परंतु हे तीनही कोर्स जे आहेत ते फॅकल्टी ऑफ ॲग्रिकल्चर अंतर्गत येतात आणि त्याचप्रमाणे बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजी या स्वतंत्र फॅकल्टी असलेल्या पाहायला मिळतील. ओके, आता मेजर इश्यू जो असतो तो कोणत्या डिग्रीला ॲडमिशन घेतलं पाहिजे. जर 3 डिग्री आहेत, 3 फॅकल्टीज आहेत आणि वेगवेगळ्या 6 डिग्री आहेत, तर पालक म्हणून नेमका कोणत्या डिग्रीला ॲडमिशन घेतलं पाहिजे, विद्यार्थी म्हणून मी कोणत्या डिग्रीला ॲडमिशन घेतलं पाहिजे. मित्रांनो, समाजामध्ये वेगवेगळ्या वावड्या उडवल्या जातात आणि समाजामध्ये एखाद्या डिग्रीविषयीचं काय समाजमत आहे त्याच्यानुसार त्याची ॲक्च्युअल रिॲलिटी काय आहे ही समजून घेता येत नाही. त्यामुळं आपल्याला एक टेक्निकल मुद्द्यावरती त्याची चर्चा करावा लागेल. आपण जर ॲडमिशन घेतलं तर त्याच्या जीवावरती आपल्याला वेल सेटल्ड होता यावं अशा दृष्टीने या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा लक्षात घ्या, ह्या 3ही डिग्रीचा आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब कसे आहेत, प्रायव्हेट जॉबच्या काय संधी आहेत, व्यावसायिक संधी काय आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संधी काय आहेत, त्याचबरोबरीनं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक फॅकल्टीचे किती कॉलेजेस आहेत, इनटेक कॅपॅसिटी किती आहे, प्रायव्हेट कॉलेजेस किती, गव्हर्नमेंट कॉलेजेस किती, अशा पद्धतीनं आणि जर ॲडमिशन घ्यायचं म्हटलं किंवा कोणकोणत्या कॉलेजेसचे ऑप्शन ठेवले पाहिजेत याबाबत देखील आपण चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या, पहिली बाब जी आहे ते म्हणजे आपण या डिग्रीमध्ये नेमकं काय शिकावं लागणार आहे. समजा तुम्ही BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतलं तर काय शिकावं लागणार आहे, बीटेकला घेतलं तर काय शिकावं लागेल, बीटेक फूड टेक्नॉलॉजीला घेतलं तर कोणत्या बाबी तुम्हाला शिकावं लागणार. यातली महत्त्वाची बाब म्हणजे BSc ॲग्रीला ॲडमिशन जर घेतलं तर ॲग्रोनॉमी, ॲग्रिकल्चर बॉटनी, एंटोमॉलॉजी, हॉर्टिकल्चर, इकॉनॉमिक्स, एक्सटेन्शन, पॅथॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा शॉर्टमध्ये असतो. त्यानंतर सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री आणि ॲनिमल हजबंड्री अशा पद्धतीनं 1, 7, 8, 9 डिपार्टमेंट जे आहेत हे डिपार्टमेंटचे नावं आहेत. त्या डिपार्टमेंट अंतर्गत पुन्हा वेगवेगळे डिग्री कोर्सेस आपल्याला शिकावा लागणार आहेत. बीटेकचा विचार जर केला तर फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग, सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग, इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंग, प्रोसेस अँड फूड इंजिनिअरिंग, रिन्युएबल एनर्जी इंजिनिअरिंग, फार्म स्ट्रक्चर, बेसिक इंजिनिअरिंग आणि अप्लाइड ॲग्रिकल्चर सायन्सेस. अप्लाइड ॲग्रिकल्चर सायन्सेसमध्ये हॉर्टिकल्चर, ॲग्रोनॉमी आणि सॉईल सायन्स ह्या 3 डिपार्टमेंटचा एक शॉर्टमध्ये अभ्यास असतोय. त्याचबरोबरनं फूड टेकचा जर विचार केला तर बघा, फूड प्रोसेस टेक्नॉलॉजी, फूड इंजिनिअरिंग, फूड केमिस्ट्री अँड न्यूट्रिशन, फूड मायक्रोबायोलॉजी आणि फूड बिझनेस मॅनेजमेंट अशा पद्धतीनं फूड टेक्नॉलॉजीचे 5 डिपार्टमेंट आहेत. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या 7 डिपार्टमेंटचा अभ्यास करावा लागेल आणि BSc ॲग्रिकल्चरमध्ये जर केला तर 9 डिपार्टमेंटचा वेगवेगळा अभ्यास करावा लागणार आहे. याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल की सर्वसाधारणपणे समजा या डिग्रीचा अभ्यास केला तर डायरेक्टली डिग्री कोर्स रिलेटेड गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कोणते आहेत. मी जर BSc ॲग्रीचा अभ्यास केला तर माझे प्रत्यक्षरित्या गव्हर्नमेंट जॉबचे कोणते डिपार्टमेंट आहेत. तर लक्षात घ्या, BSc ॲग्रिकल्चरला डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कृषी विभाग ज्याला म्हणतो, फॉरेस्ट डिपार्टमेंट. आता फॉरेस्ट डिपार्टमेंट का म्हटलं तर फॉरेस्ट एक्झामिनेशनला BSc ॲग्रीच्या सिलेबसचा ऑप्शनल आहे म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट. त्यानंतर बँकिंग, बँकिंगमध्ये AFO ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर नावाचा असिस्टंट मॅनेजरचा पोस्ट जी आहे ती केवळ ॲग्रिकल्चर आणि अलाइड सायन्सेसच्या विद्यार्थ्यांना अवेलेबल असते आणि पैकी BSc ॲग्रिकल्चर एक डॉमिनेटिंग डिग्री कोर्स असल्या कारणानं त्यांना देखील बँकिंगची एक चांगली संधी आहे. त्यानंतर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी एक्झाम होती त्यामध्ये देखील BSc ॲग्रीचा सिलेबस असलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं जर मी 4 वर्षाचा डिग्री कोर्स केला तर कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये मला संधी मिळेल, ज्या डिपार्टमेंटच्या परीक्षेमध्ये बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा सिलेबस असतोय तर तो लक्षात घ्या. एक आहे BSc ॲग्रीप्रमाणेच बीटेकचा देखील सेम मार्क्सला वेटेज असलेला सिलेबस असतोय, तो म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट. त्यानंतर आता हे हायलाईट केलेलं आहे मित्रांनो, हे भविष्यातील वेगळं डिपार्टमेंट आहे. थोडक्यात
डायरेक्टरेट ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चर फील्डमधल्या ज्या काही इंजिनिअरिंग रिलेटेड योजना आहेत, ड्रीप, स्प्रिंकलर, सोलार, त्यानंतर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, पोस्ट हार्वेस्टच्या ज्या काही आहेत, मेकॅनायझेशनच्या योजना आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या योजना डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अंतर्गत एक्झिक्युशन करण्याची डायरेक्शन 2018 पासून केंद्र सरकारनं मंजुरी करून सगळ्या राज्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये डिपार्टमेंट ऑफ डायरेक्टरेट ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे स्वतंत्ररित्या अवेलेबल असेल. त्यामुळं ही एक ॲडिशनल संधी बीटेकच्या मुलांना आहे. फॉरेस्ट जे ॲग्रिकल्चरचा ऑप्शन आहे त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा देखील फॉरेस्ट एक्झामिनेशनला ऑप्शन आहे. सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग डायरेक्टली जे डिपार्टमेंट आहे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग त्याच डिपार्टमेंटचा तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र सरकारचं देखील एक स्वतंत्र मिनिस्ट्री आहे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग. या डिपार्टमेंटमध्ये बहुतांशी सिलेबस हा केवळ त्या सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंगशी संबंधित बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगशी संबंधित आहे. यामधली एक विंग देखील ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचंच क्वालिफिकेशन असलेले आहे. त्यानंतर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट लास्ट इयरची जी काही MPSCची परीक्षा झाली त्यामध्ये जवळपास 32 लोक जे आहेत ते पूर्व परीक्षेसाठी इलिजिबल केलेले आहेत आणि साहजिकची एक चांगली संधी बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणारे येणाऱ्या काळामध्ये ते म्हणजे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटला देखील आज ते इलिजिबल आहेत. देन बँकिंग ज्याप्रमाणे BSc ॲग्रिकल्चरचा सिलेबस आहे त्याचप्रमाणे बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा सिलेबस देखील बँकिंग फील्डसाठी असलेला तुम्हाला पाहायला मिळेल. बँकिंगचा जो काही ॲग्रिकल्चरचं टेक्निकल नॉलेज आहे त्यामध्ये मेकॅनायझेशन आणि इंजिनिअरिंग आस्पेक्ट रिलेटेड मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारले जात असलेलं पाहायला मिळेल. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्याप्रमाणे BSc ॲग्रीला आहे त्याचप्रमाणे इथे असलेला पाहायला मिळेल. त्यानंतर फूड टेक्नॉलॉजीचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल फूड अँड ड्रग हे जे काही अन्न भेसळ संबंधी असलेलं जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट फूड टेक्नॉलॉजीला डायरेक्टली कोरिलेट करत आहे. त्यानंतर बँकिंग ज्याप्रमाणे बीटेक आणि BSc ॲग्रीला इलिजिबिलिटी आहे त्याचप्रमाणे फूड टेकला पण आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया देखील बीटेक आणि BSc ॲग्री प्रमाणेच फूड टेक्नॉलॉजीला देखील हे ऑप्शन किंवा डायरेक्टली कोरिलेट करत असलेले तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो आता महत्त्वाची बाब असते समजा जे शिक्षण आपण डिग्रीचं घेणार आहोत ते डिग्रीचं शिक्षण घेतलेला तोच सिलेबस मुख्य परीक्षेसाठी गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या असतोय. BSc ॲग्रीचा सिलेबस डायरेक्टली ॲग्री MPSC म्हणजे ज्या माध्यमातून कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आणि कृषी उपसंचालक ह्या वर्ग 1 आणि वर्ग 2च्या पदाची पदभरती होती त्यासाठी BSc ॲग्रीचा सिलेबस आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये RFO ACF देन FCI सांगितल्याप्रमाणे बँक IFS MPSC UPSC एवढ्या साधारणपणे 6 वेगवेगळ्या परीक्षेमध्ये BSc ॲग्रीचा डायरेक्ट सिलेबस असलेले किंवा ऑप्शनल पेपर असलेले तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी जर बीटेकच्या बाबतीत पाहिलं तर BSc ॲग्री MPSC फॉरेस्ट्री FCI बँक IFS सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग आणि फूड अँड ड्रग डिपार्टमेंट. फूड अँड ड्रगला पोस्ट हार्वेस्ट म्हणजे फूड अँड प्रोसेस अँड फूड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जे आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग मधला त्याचा सिलेबस तुम्हाला पाहायला मिळेल. फूड टेक्नॉलॉजीमध्ये ॲग्री MPSC सिलेबस आहे आणि फूड अँड ड्रग ह्या डिपार्टमेंटची जी काही परीक्षा होती त्यामध्ये मॅक्झिमम सिलेबस असलेला तुम्हाला पाहायला मिळेल. बघा महत्त्वाची बाब असते की प्रायव्हेट जॉब कोणते आहेत. समजा मी BSc ॲग्रीचं शिक्षण घेतलं तर प्रायव्हेट जॉबमध्ये वेगवेगळ्या फील्ड किंवा कोणकोणत्या रिलेटेड कंपनीज मला जॉब देतात. रिसर्च रिलेटेड आणि सेल्स रिलेटेड ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काम करतो. इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड आहे, सीड आहे, फर्टिलायझर आहे आणि इतर कंपनीज यासारख्या संबंधित सर्व कंपन्यांमध्ये जॉब करू शकतात किंवा यातले सर्व जॉब जे आहेत BSc ॲग्रिकल्चरच्या ग्रॅज्युएटला डायरेक्टली रिक्रूट केलं जातं. त्यानंतर बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा विचार केला तर ट्रॅक्टर इंडस्ट्री, ड्रीप आणि स्प्रिंकलर इंडस्ट्री, वॉटरशेड, सोलार, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग मशिनरी ज्या आहेत ज्यामध्ये ड्रायर किंवा इतर गोष्टी प्रोसेसिंग मशिनरीज मॅन्युफॅक्चर केल्या जातात ती इंडस्ट्री, सीड इंडस्ट्री,
कारण सीडच्या बाबतीमध्ये महाबीज असेल किंवा सगळ्या सीड कंपन्याचे प्लांट इंजिनियर हे ॲग्रिकल्चर इंजिनियर असतात. फार्म मशिनरी आणि याप्रमाणे असलेल्या इतर सर्व कंपन्या यामध्ये बीटेकच्या पासआउट विद्यार्थ्यांना संधी मिळते प्रायव्हेट जॉबसाठी. फूड टेक्नॉलॉजी रिलेटेड विद्यार्थ्यांना फूड प्रोसेसिंग मशिनरीज आणि त्याच्या रिलेटेड असलेल्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यामध्ये प्रायव्हेट नोकरीच्या संधी ज्या आहेत त्या मिळत असतात हे आपल्याला लक्षात येईल. आता महत्त्वाची बाब असते की मला शिक्षण घेतलंय परंतु मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय, PhD वगैरे करायचंय, तर लक्षात घ्या BSc ॲग्रिकल्चरचं जर आपलं ग्रॅज्युएशन झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ICAER म्हणजे ऑल इंडिया लेवलला जेवढ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत त्या सर्व ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाता येतं किंवा राज्यातील 4ही विद्यापीठामध्ये आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं. बीटेकच्या बाबतीमध्ये एक ॲडिशनल बेनिफिट असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. IIT सारख्या ठिकाणी आपण MTech करू शकतो. ज्या लोकांचं स्वप्न हे बीटेकला IIT मध्ये जायचं होतं परंतु ते जाऊ शकले नाहीत ते लोक MTech साठी IIT खरगपूर, IIT पवई, IIT कानपूर, IIT दिल्ली, IIT ज्या आहेत वेगवेगळ्या त्या ठिकाणी MTechला जाऊ शकतात. ICAR आणि MCR ची संधी BSc ॲग्री प्रमाणेच इथे उपलब्ध असते. फूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत लक्षात घ्या BSc ॲग्री प्रमाणे ICAR आणि MCRच्या माध्यमातून पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संधी उपलब्ध होतात. आपला पुढला प्रश्न असतो की आता आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर नेमकं ॲडमिशन आम्ही घ्यायचं म्हटल्यानंतर आम्हाला कोणत्या कॉलेजची निवड केली पाहिजे, गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत, एकूण सीट किती आहेत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, सर्वसाधारणपणे BSc ॲग्रीचा विचार केला तर गव्हर्नमेंटचे 25 कॉलेजेस आहेत, बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे 5 आहेत, फूडटेकचे गव्हर्नमेंट 3 कॉलेजेस आहेत. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 2488 सीट आहेत BSc ॲग्रीच्या, बीटेकच्या 302 येतात आणि फूडटेकच्या 160 आहेत. प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर 89 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत BSc ॲग्रीचे, 12 बीटेकचे आहेत आणि 20 प्रायव्हेट कॉलेज फूड टेक्नॉलॉजीचे. आता हे सगळे आकडे जे मी तुम्हाला सांगतोय ते ॲडमिशन प्रक्रिया 2024-25 म्हणजे लास्ट इयरसाठी होते. या वर्षीचं ब्राउचर अद्याप जोपर्यंत मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आणि जेव्हाही हे ब्राउचर उपलब्ध होईल त्यावेळेला याच्यामध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. प्रायव्हेट कॉलेजेसमधल्या असलेल्या सीट ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात येईल. BSc ॲग्रीच्या 9630 सीट आहेत, बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या 720 सीट आहेत आणि फूड टेक्नॉलॉजीच्या 1240 सीट आहेत. एकूण प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर 23 कॉलेजेस आहेत, 1400 सीट अवेलेबल आहेत ॲडमिशनसाठी. बीटेकच्या बाबतीत 17 कॉलेजेस आहेत, 1024 सीट अवेलेबल आहेत आणि BSc ॲग्रीच्या बाबतीमध्ये 114 कॉलेजेस आणि 12118 सीट ॲडमिशनसाठी उपलब्ध आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपण ॲडमिशन घेतोय त्या ठिकाणी जेवढी संख्या कमी असेल तेवढी येणाऱ्या काळामध्ये किंवा त्या लोकांची मागणी जास्त असते. बीटेकच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्याचबरोबर प्रायव्हेट फील्ड ज्या आहेत त्या देखील वास्ट आहेत, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत पण कॉलेजेस कमी आहेत. या गोष्टीचा बेनिफिट तुम्ही घेतला पाहिजे. मी म्हणणार नाही बीटेकला ॲडमिशन घ्या, फूडटेक देखील चांगले, BSc ॲग्री देखील चांगले, पण संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे लोक पास आउट होत आहेत तर या ठिकाणच्या संधी तुलनेनं थोड्या कमी होऊ शकतात. आता पुढली बाब असते की चल ठीक आहे सर आम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला माहित झाल्या, ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ॲडमिशन घ्यायचं जर म्हटलं तर तुमच्या लक्षात असलं पाहिजे कोणत्या कॉलेजेसला ॲडमिशन घ्यावा. आता मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं कॉलेजचे नाव दिले, याचा अर्थ बाकीचे कॉलेजेस खराब आहेत का? बिलकुल नाही, परंतु मला कुठला तरी प्रेफरन्स ठरवावा लागणार आहे. त्यामुळं लक्षात घ्या BSc ॲग्रीच्या बाबतीत जर म्हटलं तर टॉपचं कॉलेज आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला तर. देन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणी, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर, हे दोन्ही कॉलेज तुलनेनं किंवा तुल्यबळ आहेत. त्याचबरोबर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला, तीनही कॉलेज जे आहेत हे तीनही कॉलेज
जिल्हा प्लेसला आहेत आणि त्या विभागातल्या लोकांनी पुणे कॉलेजला जर ॲडमिशन होत नसेल तर परभणी, कोल्हापूर आणि अकोला या ठिकाणच्या BSc ॲग्रिकल्चरच्या कॉलेजला प्रेफरन्स दिल्यास काही वावगं ठरणार नाही. सर्व कॉलेजेस तोडीस तोड त्या विभागातील विद्यार्थ्यांनी दुसरा ऑप्शन ठेवावा. त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोलीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट ॲडिशनली मी सांगेल की दापोली विद्यापीठ टेक्निकली अतिशय साऊंड आहे. त्या ठिकाणी खूप चांगलं एज्युकेशन कल्चर आहे, परंतु विद्यार्थ्यांना फ्युचरच्या बाबतीमध्ये तालुका प्लेसला आणि थोडंसं रिमोट पडत असलं कॉम्पिटेटिव्ह जगाचा जर विचार केला तर तुलनेनं थोडीशी अवेअरनेस कमी असलेली त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. त्यामुळं दापोलीचं कॉलेज देखील कोकणातील विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. नागपूर कॉलेज आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती आहे. आता हे झाले सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार केला तर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती, कृष्णा कॉलेज रेठरे, त्यानंतर DY पाटील तळसंदे. त्याचबरोबर इतर कॉलेजेस आहेत पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी. मराठवाड्यात जर आलात तर CS MSS, MGM, त्यानंतर गेवराई तांड्याचं कॉलेज आहे, बीडला काही आदित्य वगैरे कॉलेजेस आहेत. असे विद्यापीठांतर्गत विविध कॉलेजेस असलेले तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, याच्या पुढे असते बाकीच्या कॉलेजेसचा प्रेफरन्स तुम्ही तुमच्या हिशोबाने लावू शकतात. बीटेकचा विचार केला तर सर्वात टॉप मोस्ट कॉलेज जे आहे ते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राहुरी, देन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी परभणी, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी दापोली, देन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अकोला. अशा पद्धतीने प्रेफरन्स जे आहेत ते तुम्ही लावू शकतात. राहुरीच्या नंतर ज्या त्या विभागातील विद्यार्थ्यांनी त्यांना जवळ असलेलं कॉलेज जरी निवडलं तरी काही हरकत नाही. सर्व कॉलेजेस सारखेच आहेत, पण जर राहुरीचं कॉलेज मिळत असेल तर 100% राहुरीचा विचार करावा. प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर DY पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळसंदे कोल्हापूर हे अतिशय सुंदर असं कॉलेज आहे. त्या ठिकाणच्या ॲल्युमिनी यांची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं निवड झालेली आहे. रिसर्च, MPSC, UPSC, ॲग्री MPSC सगळीकडेच. KK वाघ देखील, तळसंदे आणि KK वाघ दोघंही समतुल्य असलेले कॉलेजेस तुम्हाला पाहायला मिळतील. श्रमशक्ती कॉलेज आहे हे देखील कराडमध्ये, साताऱ्याला कराडमध्ये सह्याद्री कॉलेज आहे, बीडमध्ये आदित्य कॉलेज आहे. मराठवाड्याचा विचार केला तर बीडचा आदित्य कॉलेज हे आपल्याला विचार करता येईल. असे वेगवेगळे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे कॉलेजेस असलेले तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु हे कॉलेजेस जे आहेत ते महत्त्वाचे मी तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात सांगितले. फूड टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी परभणी. जर तिथं मिळलं नाही तर कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी यवतमाळ, तिथं मिळलं नाही तर कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी मालेगाव. इथे देखील लक्षात घ्या गव्हर्नमेंटचा अजून एक कॉलेज आहे ते म्हणजे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मालेगाव. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या तालुक्यामध्ये काष्टी या ठिकाणी एक कॅम्पस गव्हर्नमेंटचा चालू झालेला आहे. त्या ठिकाणी देखील फूड टेकचं कॉलेज, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं आणि ॲग्रिकल्चरचं कॉलेज असलेलं पाहायला मिळेल. परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनच्या बाबतीमध्ये कुठल्या कॉलेजची निवड करावी याबाबत अंदाज दिलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही सर्व पालक आणि विद्यार्थी वर्गांनी याचा विचार केला पाहिजे. मुळात या ठिकाणी एक महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगतो. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सर्वात कमी कॉम्पिटिशनमध्ये, सर्वात कमी कष्टामध्ये आपल्याला क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी होण्याची संधी आहे. आणि याच गोष्टीचा अंदाज घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी वर्ग जे आहेत, आपला पाल्य किंवा आपले विद्यार्थी, आपले मुलं ॲग्रिकल्चर फील्डमध्ये टाकत असतात. कारण एखादा अधिकारी त्याचे मुलं किंवा त्याचे संबंधित ॲग्रिकल्चर फील्डमध्ये टाकत असतील तर ते त्यांच्या पाल्यांची कधीच नुकसान करणार नसतात. कारण त्यांना माहिती आहे की आपला पाल्य या फील्डमध्ये तुलनेनं कोणते लोक येणार आहेत. जे क्रीम होते ते मेडिकलला गेले, इंजिनिअरिंगला गेले, त्याच्यापेक्षा कमी दर्जाचे मुलं जी आहेत ते ॲग्रिकल्चर आणि इतर सायन्सेसमध्ये येणार आहे. आता हे जे पासआउट होणारे लोक आहेत त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन म्हणजे काय, तुलनेनं थोडंसं कमी मार्क्सवाल्यांसोबत फाईट करणं आहे. तर साहजिकच एखाद्या हुशार विद्यार्थ्यांनी, चांगले मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांनी जर ॲग्रिकल्चर फील्डमध्ये
ॲडमिशन घेतलं आणि जर थर्ड इयर फायनल इयर पासून चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर मित्रांनो साधारणपणे पासआउट झाले हो 2 ते 3 वर्षामध्ये तुमच्या हातामध्ये क्लास 1 ची पोस्ट मिळण्याची चांगली संधी असते। अतिशय कमी कॉम्पिटिशन असते। याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो। डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO या पदावरती जर निवड करायची असेल तर 7 लाख लोकांच्या आसपास कॉम्पिटिशन तुम्हाला करावी लागते। PSI STI असिस्टंट या पदावर निवड करायची असेल तर साधारणपणे 3.5 ते 4 लाख मुलांसोबत कॉम्पिटिशन करावी लागते। फॉरेस्ट सर्व्हिसेस साठी जर निवड करायची असेल तर साधारणपणे 2 लाख विद्यार्थ्यांशी तुम्हाला कॉम्पिटिशन करावं लागतं। आणि ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जर तुम्हाला क्लास 1 आणि क्लास 2 पद पाहिजे असेल तर केवळ 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन करावं लागतं। त्यातले अर्धे अधिक विद्यार्थी मी त्याला इलिजिबल आहे म्हणून फॉर्म भरतात आणि पुअर कॉम्पिटिशन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा जर विचार केला तर केवळ 1000-2000 विद्यार्थी असतात। त्याच्यामुळं अतिशय कमी कष्टामध्ये कमी मेहनतीमध्ये इथं क्लास 1 होण्याची संधी आहे। शेवटी अधिकारी आणि गव्हर्नमेंट जॉब त्याचबरोबर प्रायव्हेट जॉबच्या संधी चांगल्या आहेत याचा विचार पालकांनी केला पाहिजे आणि BSc ॲग्री, BTech किंवा फूड टेक्नॉलॉजी याचा तुलनात्मक विचार करून आपण एका ऑप्शनचा निवड केली पाहिजे किंवा एक ऑप्शन आपण निवडलं पाहिजे। मित्रांनो हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला, जी टेक्निकल टीम मिळली ज्यांच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपण एडिट करून आपल्या सर्वांपर्यंत आणू शकलो त्या डॉक्टर VP मांदळे मॅडम त्याचबरोबर त्यांची सर्व टेक्निकल टीम यांचे मी आभार मानतो। मित्रांनो हा पॅनल आणि हे प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलं ज्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचू शकलो। या व्यतिरिक्तच या स्पर्धा मंच क्लासेसच्या माध्यमातून सरळ सेवा, ॲग्रिकल्चर MPSC, फॉरेस्ट MPSC, विभागीय लेखा परीक्षा त्याचबरोबर इतर ज्या काही अकॅडमिक कोर्सेस आहेत त्या बाबतीमध्ये रेकॉर्डेड ऑनलाईन कोर्सेस जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात। त्या ॲपला तुम्ही डाउनलोड करू शकता, या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर याच टीमच्या माध्यमातून सिग्मा सायन्स अकॅडमीच्या ॲपच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी या वर्षीपासून मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम नीट आणि MST CETचे क्लासेस ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून अतिशय नॉमिनल चार्जेसमध्ये उपलब्ध करून देत आहेत। त्यासाठी देखील तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल करू शकता। मित्रांनो आपल्याला याबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी आणि एकूणच मॅडमची सर्व टीम जे आहे ते करतील। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।